सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 13 तारखेला होळी आहे आणि ह्या होळीच्या दिवशी आपण घरात आपल्या गोडाधोडाच्या पुरणपोळ्या करत असतो। अगदी परंपरेनुसार जो पण आपल्या घरात नैवेद्य करतात त्या दिवशी नैवेद्य केला जातो, होळिकाचं दहन केलं जातं। म्हणजे असं म्हटलं जातं, होळिका दहन म्हणजे आपल्या वाईट विचारांचा त्या दिवशी होळीत दहन करायचा आणि चांगले विचार आपले कायम आपल्या जवळ ठेवायचे असं म्हटलं जातं। तर या होळीच्या दिवशी आपल्याला बघा, त्या दिवशी पौर्णिमा असते, तर पौर्णिमेच्या दिवशीच हे होलिका दहन असतं। तर ह्या होळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर का सत्यनारायण घालायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही घालू शकता। 13 तारखेलाच घालायचं आहे, कारण 14 तारखेला ही आपली जी पौर्णिमा आहे ती संपणार आहे, त्यामुळे 13 तारखेला तुम्ही सत्यनारायण घालू शकता। आता आपल्या घरात जर का पौर्णिमेची आपण तर पूजा करत असतो, माता लक्ष्मी स्थिर व्हावी किंवा आपल्या घरात भरभरून असे माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळावे, आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो। तर होळीच्या दिवशी सुद्धा आपल्याला होळीच्या दिवशीपर्यंत ज्या मी कुठल्या वस्तू सांगते त्यापैकी कुठली एक जरी वस्तू तुम्हाला आणायला जमली तर नक्कीच आणा। सर्वच आणा असं नाही, तर आपल्याला आपल्या खिशाला जी वस्तू परवडेल ती वस्तू आपण घरात आणली तरीही चालेल, कारण ज्या पण कुठल्या वस्तू सांगणार आहे मी त्या सगळ्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि आपल्या घरात आपल्याला त्या आणायच्या आहेत, त्याची पूजा अर्चा नेहमी करायची आहे। आपण घरात बघा, ज्या वेळेला सकाळीच आपण देवपूजा करतो त्यावेळेला आपण उंबरठा लेपन सुद्धा करत असतो, उंबरठ्याची पूजन सुद्धा करत असतो। तर त्याच उंबरठ्यावर बरेच लोक चांदीचे किंवा दुसरे कुठले प्लास्टिकचे हे पावलं लावत असतात। तर तुम्ही चांदीचे पावलं किंवा तुमच्याजवळ जर का पंचधातूचे पावलं असतील तर ते तुम्ही लावू शकता, नसतीलच तर तुम्ही आणू शकता, तुमच्या खिशाला परवडेल असं तुम्ही आणा। परंतु प्लास्टिकची पावलं कुठेही आणून उंबरठ्याला चिकटवू नका, आणि अशा ठिकाणी जर तुमचा छोटा उंबरठा असेल तर तिथे तुम्ही चिकटवू नका। तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आज सण आहे, उत्सव आहे आणि आपल्याला चांदीची पावलं अगदी पूजा करायची आहे तिथे, तर तुम्ही तात्पुरता तिथे ठेवून ती पूजा करू शकता, परंतु त्याच्यावर पाय पडणार नाही ह्याची काळजी घ्या। आणि चांदीची किंवा पंचधातूची किंवा पितळेची किंवा कुठलीही तुम्ही प्लास्टिक सोडून ती चांदीची पावले वगैरे आणू शकता लक्ष्मीची। आता दुसरी गोष्ट, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपण पंचधातूचा एक स्वास्तिक आणून लावायचा आहे। बघा, हा स्वास्तिक माता लक्ष्मीचा ह्याच्यात वास असतो, अत्यंत शुभ चिन्ह हे स्वास्तिक आहे, त्यामुळे आपल्याला स्वास्तिक आपल्या मुख्य दरवाजावर आणून त्या दिवशी नक्कीच लावायचं आहे। दुसरी अजून गोष्ट आहे ती म्हणजे कासव। आता कासव आपण कुठल्याही मंदिरात ज्या वेळेला जातो, शक्यतो शंकरांच्या मंदिरात आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला कासवाचं दर्शन हे होतंच। तर कासवाचं दर्शन आपण करून आतमध्ये जातो आणि पुढच्या देवांचं दर्शन करतो। तर कासव हे आपल्या घरात आपण आणू शकतो, आणल्यानंतर आपल्या देवघरात आपण स्थापित करू शकतो। ह्या कासवाचा जो पुढचा भाग आहे म्हणजे गळ्याचा जो भाग आहे, तोंडाचा जो भाग आहे तो देवांकडे करायचा आणि पाठचा भाग आपण जिथे उभे राहून पूजा करतो तिकडे करायचा, म्हणजे तो कासव देवघरात जातो। या पद्धतीत आपल्याला स्थापन करायचा। माता लक्ष्मीला आवडणारा म्हणजे जे आसन आहे माता लक्ष्मीचं ते म्हणजे श्रीयंत्र। आता श्रीयंत्र जर का तुम्ही घरात अजूनही स्थापित केलं नसेल तर तुम्ही होळीपर्यंत हे श्रीयंत्र आणू शकता आणि त्या दिवशी होळीच्या दिवशी ह्याची स्थापना करू शकता। श्रीयंत्रावर नेहमी कुंकुमार्चन करू शकता। श्रीयंत्राची सेवा केल्याच्या नंतर आपल्या जीवनात कुठले बदल येतात हे तुम्हाला स्वतःच कळतील। अत्यंत शुभ हे श्रीयंत्र आहे आणि प्रत्येकाला ह्याचं शुभ फळ माता लक्ष्मी देत असते, त्यामुळे माझा आग्रह राहील की श्रीयंत्र नक्कीच तुम्ही आणा आणि आपल्या देवघरात स्थापित करा, त्याची नेहमी सेवा पूजा अर्चा करत चला। ह्या ज्या तुम्हाला मी वस्तू सांगितल्यात ह्या अत्यंत शुभ आहेत, माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत, त्यामुळे ह्या वस्तू आपल्या घरात आणून नक्कीच त्याची पूजा अर्चा करू शकता। ह्यापैकी कुठलीही वस्तू तुम्ही आणू शकता आणि ह्याची स्थापना तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची जी प्रिय तिथी आहे त्या तिथीच्या दिवशीच तुम्ही ह्याची स्थापना करू शकता। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।